प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा आता आणि सर्वदा सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रेमानो, देव पित्याने आबा पित्याने आपल्याला जी प्रार्थना शिकवली आहे ते आपण पवित्र पुरुषाची खूण आपण करूया. पवित्र पुरुषाच्या या गुणेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडव. हे परमेश्वरा बापाचे पुत्राचे पवित्र आत्म्याचे नावे. आमेन. प्रेषितांचा विश्वास संगीतकारी प्रार्थनावर एकत्र म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी समवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर पिळले, मरण पावला, त्याला पुरले, तो लोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास नाही. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आमचा तुझ्यावरती विश्वास आहे. आमच्या सर्वांची श्रद्धा वाढावी म्हणून येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र बोलूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनात अनेक चमत्कार करावे. जो करोना व्हायरस आहे लवकरच लवकर आपल्या जगातून निघून जावा म्हणून प्रार्थना करूया. नमो कृपा पूर्ण मरी प्रभूच्या राहिरंतु स्त्रियांमध्ये धन्य तिच्या घराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. यंदाच्या वर्षी सर्वांच्या धंद्यावरती देवाचा भरगच्च आशीर्वाद द्यावा, भरपूर धंदा व्हावा म्हणून प्रार्थना करूया. नमो कृपा पूर्ण मरी प्रभूच्या राहिरंतु स्त्रियांमध्ये धन्य तिच्या घराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. या क्षणाचे लोक आजारी आहेत, ऑपरेशन थिएटर मध्ये आहेत, आयसीयू मध्ये आहेत, घरी आहेत. विशेष प्रकारे प्रार्थना करूया. ज्या गरोदर स्त्री आहेत त्याच्या उदरामध्ये बाळ वाढते, त्या बाळाचे रक्षण करावं, देव पित्याने आपल्याला आशीर्वाद करावं, संगोपन करावं म्हणून विशेष प्रार्थनामध्ये करूया. ज्याला मुलबाळ आहे त्या मुलबाला व्हावी म्हणून प्रार्थना करूया. नमो कृपा पूर्ण मरी प्रभूच्या राहिरंतु स्त्रियांमध्ये धन्य तिच्या घराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसा प्रारंभ तसा आता आणि सदा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा आता सर्वदा. आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव माझ्या असो. प्रेमानो, आपण पवित्र मातेचे गीत घेऊया. पवित्र मातेच्या गीताने आपण सुरुवात करूया. स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते. स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते. नमो कृपा पूर्ण तू मरिये, नमो कृपा पूर्ण तू मरिये. कृपेचा वर्षाव आमाव करगे, कृपेचा वर्षाव आम्हावर करगे. स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते. या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते.
पवित्र आत्मा तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा। पवित्र आत्मा, तेरे आगे मैं हाथ उठाऊं, तेरे कदमों में शीश झुकाऊं। तेरे आगे मैं हाथ उठाऊं, तेरे कदमों में शीश झुकाऊं। तू ही दिलाता है मुक्ति और तुझसे मिलती है शक्ति। तू ही दिलाता है मुक्ति और तुझसे मिलती शक्ति। जग में ना कोई तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। जग में न कोई तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। एकत्र पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा। पवित्र आत्मा, हाला 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 सल्ला हाला 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 बारी 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 हालेलुया, हालेलुया, आवे मरिया. आवे मरिया. आपण प्रभू शब्द वाचण्यापूर्वीची आपण प्रार्थना घेऊया. हे दयापूर्ण देवा, हे दयापूर्ण देवा, तुझ्या पवित्र आत्म्याने तुझ्या पवित्र आत्म्याने मला अभिषेक कर. मला अभिषेक कर. मी तुझा शब्द ऐकत असताना मी तुझा शब्द ऐकत तू असताना माझ्याशी बोलत आहेस. तू माझ्याशी बोलत असा आहेस. तुझा आवाज असा तुझा मला आवाज ऐकू येऊ दे. मला ऐकू येऊ दे. मला अशी सद्बुद्धी दे की मला अशी सद्बुद्धी दे मला की तुझा संदेश मला तुझा समजू संदेश शकेल. समजू शकेल. तुझे वचन तुझे वचन माझ्या हृदयांसाठी आनंद माझ्या हृदयांसाठी आणि माझ्या आनंद पावलांसाठी आणि माझ्या पावलांसाठी प्रकाश होऊ दे. प्रकाश होऊ दे. तुझ्या वचनानुसार तुझ्या माझे वचनानुसार जीवन माझे जीवन उभारण्यासाठी उभारण्यासाठी मला शक्ती दे. मला शक्ती तुझे दे. वचन तुझे वचन ऐकून जे ऐकून जे परमुख मिळते परमुख त्याने मिळते माझे मन त्याने माझे उल्हासित मन होऊ दे. उल्हासित होऊ बोल दे. प्रभू बोल. बोल प्रभू तुझा बोल. दास ऐकत आहे. तुझा दास ऐकत आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद स्तुती येशू. तुला येशू. स्तुती तुला येशू. महिमा तुला येशू. महिमा तुला गौरव येशू. तुला येशू. गौरव तुला आराधना तुला येशू. आराधना तुला हालेलुया. येशू. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. आपण आता प्रकाशाचे गीत घेणार आहोत. चल 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 प्रकाशा चल, चल 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 प्रकाशा चल, चल 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 प्रकाशा चल, देवाच्या प्रकाशात जाऊया. ऐकता? चल 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 प्रकाशात चल, चल 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 प्रकाशात चल, चल 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 प्रकाशात चल, देवाच्या प्रकाशात जाऊया. देवाची स्तुती करूया, देवाची स्तुती करूया, देवाची स्तुती करूया, देवाच्या प्रकाशात जाऊया. देवाची स्तुती करूया, देवाची स्तुती करूया,
देवाची स्तुती करूया, देवाच्या प्रकाशात एकत्र. जाऊया. चल 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 प्रकाशात चल, चल 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 प्रकाशात चल, चल 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 प्रकाशात चल, देवाच्या प्रकाशात जाऊया. देवाव प्रेम करूया, देवाव प्रेम करूया, देवाव प्रेम करूया, देवाच्या प्रकाशात जाऊया. देवावर प्रेम करूया, देवावर प्रेम करूया, देवावर प्रेम करूया, देवाच्या प्रकाशात जाऊया. देवाच्या श्रद्धेत वाढूया, देवाच्या श्रद्धेत वाढूया, देवाच्या श्रद्धेत वाढूया, देवाच्या प्रकाशात जाऊया. देवाच्या श्रद्धेत वाढूया, देवाच्या श्रद्धेत वाढूया, देवाच्या श्रद्धेत वाढूया, देवाच्या प्रकाशात जाऊया. चल 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 प्रकाशात चल, चल 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 प्रकाशात चल, चल 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 प्रकाशात चल, देवाच्या प्रकाशात जाऊया. देवाच्या प्रकाशात जाऊया, देवाच्या प्रकाशात जाऊया. हालेलुया. हालेलुया, आवे मरिया. आवे मरिया. लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण श्रद्धेवरून बघणार आहोत कशा प्रकारची तुमची आमची श्रद्धा आहे. ज्या लोकांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्याच्या जीवनात अनेक चमत्कार केले आपण पाहणार आहोत. हाऊ वी ट्रस्ट इन गॉड आपण पाहणार आहोत. साम चॅप्टर 121 वर्स 7, स्तोत्रसंहिता अध्याय 21 वचन 7 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय सांगत आहे पाहूया, वाचूया, आपण ऐकूया. कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे, परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही. काय म्हटलेलं आहे? परतपराच्या कृपेने तो ढळणार नाही. आपल्या परतपरा देवाच्या श्रद्धेवरती आपण श्रद्धा ठेवली तर आपल्या जीवनात कधीच आपण ढळणार नाही, कधीच आपण पडणार नाही. माझ्या प्रेमानो, मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण देत आहे. एक माझा मित्र प्रार्थनेसाठी फोन करायचा, बोलायचा, आतिश आयतोल्या म्हणून, आणि त्याचा भरपूर विश्वास होता, आपल्या देवावरती श्रद्धा होती. पण तो नेहमी मला सांगायचा, ब्रदर तुम्ही प्रार्थना केल्यानंतर नक्कीच माझा विजा भेटणार आणि मला काम भेटणार. आणि प्रार्थना केल्यानंतर देवाने मला संदेश दिला की त्याचा विजा येणार आहे लवकरात लवकर आणि त्या काम सुद्धा भेटणार आहे. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, देवाने संदेश दिला 15 दिवसाच्या मध्ये, आणि त्याला 15 दिवसाच्या मध्ये त्याला विजा भेटला आणि तदनंतर लगेच त्याला काम भेटलं. माझ्या प्रिय मुलं, जेव्हा आपण परतपराच्या देवावरती आपण विश्वास ठेवतो तो त्याच्या कृपेने आपण ढळणार नाही, त्याच्या श्रद्धेने आपण वाढणार. आणि त्या भावाचा भरपूर विश्वास वाढला. आज तो बाहेर देशामध्ये शिपवरती कामाला गेला आहे. हो माझ्या प्रेमो, आपण पुढे पाहूया. स्तोत्रसंहिता अध्याय 28 वचन 7 मध्ये पाहूया. देवाचं वचन आपल्याला काय सांगत आहे? 28:7. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाळ आहे, त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो, म्हणून माझे हृदय उल्हासते. काय म्हटलेलं आहे? परमेश्वर म्हटलेलं की परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. काय आहे? माझी ढाल, सामर्थ्य आहे. इथे स्पष्ट येशू म्हणत आहे. म्हणून माझ्या प्रेमानो, एक बहीण माझ्याकडे आलीने सांगितलं, त्या आईने मला सांगितलं, ब्रदर आमच्या घरातलं 25 तोले सोनं चोरीला गेलेलं आहे. मॅग्रेट डुंगा नावाची बाई माझ्याकडे आली आणि तिचा भरपूर विश्वास होता. आणि तिने मला सांगितलं, ब्रदर जे काही देव सांगणार संदेश तो परिपूर्ण होणार, तुम्ही प्रार्थना करेल पहा. मग मी प्रार्थना केल्यानंतर येशूच्या वचनाप्रमाणे त्यांच्यावर मी अंतःकरणात भाव ठेवला आणि तो सहाय्य पावले, म्हणून माझे हृदय उल्हासाने हर्षित झाले. होय माझ्या प्रेमानो, त्या बाईने भाव ठेवला होता, आली होती आणि देवाने मला प्रगटीकरण दिलं की एक डबा आहे, डबा आहे, त्याच्यामध्ये सोनं आहे आणि एक झोपडा आहे ते ठेवलेलं आहे. आणि मी ते आईला सांगितलं, जाऊन तुम्ही तिकडे बघा, एक झोपडा दाखवत आहे, त्याच्यामध्ये डबा आहे बंदरावरती आणि त्या डब्यामध्ये डबा आहे तुमच्या सोन्याचा, तो तुम्हाला भेटणार. मग त्या बाईने सांगितलं की मी कसं जाऊ मी तिकडे? मी सांगितलं देवावरती विश्वास ठेवा आणि जा.
नाही म्हणे, देवाची इच्छा असेल तर भेटणार. ती थांबली आणि माझ्या प्रेमानं 7 किंवा महिन्यानंतर की 9 महिन्यानंतर ती बाई त्याच्या घरातली सून त्या खोपटामध्ये काही कामासाठी काही आणण्यासाठी गेल्यानंतर जसं देवाने प्रगटीकरण दिलं तशा प्रकारचा डबा होता आणि त्या डब्यामध्ये सर्व सोनं होतं. माझ्या प्रेमानं हा प्रभूचा गौरव झाला. त्या बाईची श्रद्धा वाढली, तिचा अंतकरणात भाव ठेवून ती उल्हासित झाली, तिचं हृदय उल्हासित झालं. हो माझ्या प्रेमानं, देव आपल्याला आनंदी करण्यासाठी, श्रद्धा वाढण्यासाठी तयार आहे. आपण पुढे पाहूया. स्तोत्रसहिता अध्याय 84 84 वर्स 12. 84 मध्ये जाऊया आणि 12 मध्ये आपण पाहूया देव आपल्याला काय सांगत आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य. काय म्हटलं आहे? हे सेनाधीश परमेश्वरा, जो तुझ्या भाव ठेवतो तो कितीतरी काय आहे? धन्य. जेव्हा आपण येशूवरती भाव ठेवतो, माझ्या प्रेमानो, भाटाला एक घटना घडलेली. समुद्रामध्ये एक मनुष्य खपणार, मनुष्य बुडून मरण पावलेला आणि ऑस्कर आणि लिया ती बहीण आली. प्रार्थनेसाठी त्याने सांगितलं की ब्रदर, 4 दिवस झालेले आहेत, आमचा कामगार जो बुडून मरण पावलेला आहे अजून भेटला नाही, आणि तुम्ही प्रार्थना કરીને पहा. आणि माझ्या प्रेमानो, ती माझ्याकडे आल्यानंतर देवाने मला प्रगटीकरण दिलं की आता त्याला तो माणूस भेटलेला आहे. आता तुम्हाला मी सांगितलं फोन येणार थोड्या वेळात. त्या आलेल्यात आम्ही प्रार्थना चालूच आहे. प्रार्थना चालू असताना संदेश आल्यानंतर 1 की 2 मिनिटाच्या मध्ये बोटीतून फोन आला. देवाने संदेश दिल्यानंतर की माणूस आपला जो हरवलेला तो भेटला आहे. जो मनुष्य तुझ्या भाव ठेवतो तो कितीतरी धन्य. त्या भावाने एक विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवलेली, त्याने भाव ठेवलेला, म्हणून तो प्रार्थनेला आला. देवाने संदेश दिला, त्याच्यामध्ये तो परिपूर्ण झाला. त्या भावाचा, बहिणीचा विश्वास वाढला. हो माझ्या प्रियनो, देव आपला विश्वास वाढवण्यासाठी, श्रद्धा वाढवण्यासाठी तयार आहे. आपण देवावरती विश्वास, श्रद्धा ठेवतो का? आपण पुढे पाहूया. स्तोत्रसहिता 86 वचन 2 मध्ये काय म्हटलेलं आहे? 86:2 मध्ये, 86:2 मध्ये काय म्हटलेलं आहे? स्तोत्रसहिता, माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या सेवकाचे तारण कर. काय म्हटलं आहे? येशू म्हणतो की माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. होय, प्रभू येशू म्हणत आहे. आणि प्रभूचं वचन काय सांगत आहे? हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या सेवकाचे तारण कर. एक बहीण माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं, ब्रदर, माझे कानातले सर्व हरवलेले आहेत, बांगड्या हरवलेल्या आहेत, कुठे ठेवले आहेत आठवत नाही. परंतु देवाने एक प्रगटीकरण दिलं की सोनं कपाटाच्या वर आहे. आणि मी त्या बहिणीला सांगितलं, ती बहीण सांगते, ब्रदर, आम्ही त्या कपाटामध्ये अनेक वेळा पाहिलं, संपूर्ण बघितलेलं आहे, परंतु ते सोनं भेटलं नाही, म्हणून आम्ही तुमच्याकडे आले. देवाचा काय संदेश आहे? परंतु देवाने मला संदेश दिला की कपाटाच्या वर तिथे किंवा कपाटाच्या साईडला पडलेला आहे. 2 ठिकाणी प्रभू येशूने संदेश दिला. आणि ती बहीण गेली आणि बघितल्यानंतर तिला ते भेटलं. आणि 2-3 दिवस झाले, काही कारणासाठी ती इथे येऊ शकली नाही, कारण भरपूर पाऊस होता, तो काहीतरी अडचण होती. आणि ती मला फोन करते, फोन लागत नाही. म्हणून प्रिय बहिणो, तिने मला नंतर मी जात असताना कामाला कुठेतरी मला थांबवलं आणि तिने सांगितलं, ब्रदर, तुमचे आभारी, तुम्ही जे सांगितलं ते तिकडेच सोनं मला भेटलेलं आहे. आणि कितीतरी वेळा या गोष्टीला 15 दिवस झालेले आम्ही शोधून थकलेलो, परंतु ते आमचं सोनं भेटले नाही. परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवाने संदेश दिला आणि ते सोनं भेटलं. त्या बहिणीचं मी नाव विसरलेलं आहे, परंतु काय हरकत नाही, देव त्या बहिणीला आशीर्वाद देत होता आणि तिचे दागिने भेटले म्हणून ते देवाचे आभार मानत आहे. 4 दिवसानंतर ते सोनं त्याला भेटलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि त्रास सर्वदा. प्रभूचा आपण गौरव. नीतिसूत्रामध्ये जाऊया. नीतिसूत्र आपल्याला काय सांगितले पाहूया. अध्याय 28 वचन 25 मध्ये
नीतिसूत्रामध्ये प्रॉव्हर्ब्स काय सांगत आहे पाहूया देव आपल्याला. लोभी मनुष्य तंटा उपस्थित करीतो, पण परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो. काय म्हटलेलं आहे? परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो. हो माझ्या प्रेमानं, आपण जेव्हा परमेश्वरावरती भाव ठेवतो, देवावरती आपण विश्वास ठेवतो, तेव्हा देव आपल्या जीवनात सर्व काय चमत्कार करण्यासाठी तयार आहे. मी देवावरती श्रद्धा ठेवतो का? देवावरती विश्वास ठेवतो का? अनेक वेळेला आपण श्रद्धा ठेवत नाही, विश्वास ठेवत नाही, मग आपल्या जीवनात चमत्कार होतात का? नाही होत, कारण आपण डाऊटफुल असतो. माझं काम होणार का? नाही. आपल्या जीवनात कधी चमत्कार होतात, कधी श्रद्धा देव वाढवतो? जेव्हा आपल्या श्रद्धा असेल तर, आपला विश्वास असेल तर. प्रार्थनेमध्ये आपण येतो आणि विश्वास ठेवतो, कारण येशूचं वचन सांगते विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काय शक्य आहे. देवाला सर्व काय शक्य आहे, आपल्याला काही शक्य आहे. परंतु जो येशूवरती विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो, ट्रस्टिंग इन गॉड, then God is blessing, is doing miracle in our life when we trust in Him. जेव्हा आपण देवावरती श्रद्धा ठेवतो तेव्हा देव आपला विश्वास वाढवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सर्वदा सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. आपण पुढे पाहूया. नीतिसूत्र अध्याय 29 वचन 25 मध्ये, 29-25 मध्ये तिकडेच आहे. 29-25. मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते. काय? जो परमेश्वरावर भाव ठेवतो म्हणजे श्रद्धा ठेवतो, त्याचं काय होतं? संरक्षण होतं. म्हणून आपण प्रत्येकाने येशूला सांगायला म्हणजे येशू मला भीतेपणाचा आत्मा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दे. आपण येशूवरती भाव ठेवला तर आपली श्रद्धा वाढणार, आपला विश्वास वाढणार, आपला धंदा होणार, आपल्या जीवनात चमत्कार होणार, आपले आजार बरे होणार, आपले रिपोर्ट नॉर्मल येणार, ऑपरेशन कॅन्सल होणार, नॉर्मल डिलिव्हरी होणार. जो आपण परमेश्वरावरती भाव ठेवतो तेव्हा, भाव ठेवत नाही तेव्हा आपल्या जीवनात कुठेतरी अडथळे येत आहेत, बंधन आहे. माझ्या प्रियो, मी देवावरती भाव ठेवतो का? आपण पुढे पाहूया. योहान अध्याय 11 वचन 40. योहान अध्याय 11 वचन 40 मध्ये पाहूया. 11:40 मध्ये देव आपल्याला काय सांगत आहे? येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. काय म्हटलंय? तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. जेव्हा आपण विश्वास ठेवतो ना तेव्हा देवाचे गौरव आपल्या जीवनामध्ये होत आहे. जेव्हा आपण विश्वासावरती सर्व अवलंबून आहे. अकॉर्डिंग टू आवर फेथ, हाऊ यू मच हॅव फेथ इन गॉड. माझ्या प्रेमनो, आपण प्रभू शब्द ऐकत असताना तुम्ही आता हे ऐकत आहात, तुमचा विश्वास असेल तर तुमच्या जीवनामध्ये चांगलं होणार आहे असा देव संदेश देत आहे. चांगलं होणार आहे. कोणाच्या छातीमध्ये दुखणं आहे, येशू तुम्हाला स्पर्श करत आहे. कानामध्ये खाज होत आहे, येशू त्या कानाला स्पर्श करत आहे. कोणाच्या पायामध्ये, डाव्या पायामध्ये हाडामध्ये दुखणं आहे, येशू स्पर्श करत आहे. कोणाच्या तोंडामध्ये, पोटामध्ये फोडी येत आहेत, येशू त्या फोडी बऱ्या करत आहे. इथे एक व्यक्ती आहे, प्रार्थना ऐकते, त्याला भरपूर भीती आहे आणि येशू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. येशू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. माझ्या प्रेमानो, जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा देव आपल्या जीवनात चमत्कार करणार आहे. मग माझा देवा विश्वास आहे का? होय. जेव्हा विश्वास ठेवल्यानंतर देव अनेक चमत्कार करण्यासाठी शक्तिशाली, सामर्थ्यशाली देव आपल्यामध्ये उपस्थित आहे, हजर आहे. मग आपण पुढे पाहूया. देवाचं वचन आपल्याला काय सांगत आहे? यशिया अध्याय 28 वचन 16. यशामध्ये जाऊया. 28-16 मध्ये देव आपल्याला काय सांगत आहे? हेच तो प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, सियोनेत पायाचा दगड बसविणारा मी आहे. मी पाखरलेला दगड, पारखलेला दगड आहे. ती पायाला योग्य अशी मजबूत व मौल्यवान कोनशिला आहे. विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार नाही. काय? विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार नाही. जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा त्रेधा उडणार नाही. माझ्या प्रियो,
एक बहीण माझ्याकडे आली आणि तिने सांगितलं, ऑस्टिना फर्नांडिस, तिने सांगितलं की माझी सून गरोदर आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आताच्या आताच तिला सिझरिंगसाठी बोलवलं आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. ब्रदर तुम्ही प्रार्थना करा, कारण त्या बहिणीचा भरपूर प्रार्थनेवरती विश्वास आहे, ती प्रार्थनेमध्ये येत आहे. तिने सांगितलं ब्रदर प्रार्थना करा, काय देवाचा संदेश तुम्ही आणि सांगा मला. आणि माझ्या प्रेमनो प्रार्थना केल्यानंतर देवाने मला संदेश दिला. काय दिला की 3 दिवसानंतर नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे आणि मुलगा होणार आहे. ती सांगते कसं शक्य आहे ब्रदर, डॉक्टरने आताच्या आता बोलवलेलं आहे, नाही गेलं तर प्रॉब्लेम होणार आहे. मी सांगितलं काही चिंता करू नका, देवाची योजना वेगळी आहे, नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे आणि मुलगा होणार आहे असा देवाचा संदेश आहे. तरी सुद्धा माझ्या प्रेमनो ते गेले, ऐकलं नाही. गेल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम झाला तर डॉक्टर सगळं सुट्टीवर गेले. 1 दिवस गेला, नंतर ते गेल्यानंतर संडे होता त्याच्यामुळे 1 दिवस गेला. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला, डॉक्टर सुट्टीवर गेलेले. 2 दिवस गेला आणि 3ऱ्या दिवसानंतर माझ्या प्रेमानो त्या बहिणीची जी सिझरिंग सांगितलेली माझ्या प्रेमानो, ती सिझरिंग न होता त्या बहिणीची नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि मुलगाच झाला. पहा तेव्हाचा संदेश की तिसऱ्या दिवशी तिची नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे आणि मुलगा होणार आहे. माझ्या प्रेमानो 3ऱ्या दिवशी त्या बहिणीला डिलिव्हरी झाली. त्या बहिणीचा विश्वास होता, ती सांगत आहे मला ब्रदर माझा विश्वास आहे देवाच्या वचनावरती, देवाच्या संदेशावरती. मी सांगितलं बहीण काय घाबरू नकोस, देव तुला आशीर्वाद देत आहे, नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे आणि मुलगा होणार आहे. आणि माझ्या प्रेमावर तसंच झालं. तिने मला लगेच फोन केला की ब्रदर तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवाच्या संदेशाप्रमाणे नॉर्मल डिलिव्हरी झाली, आम्हाला सिझरिंग सांगितलं ते झालं नाही, काही कारणासाठी नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला. देवाचा गौरव असो. पहा देवाला सर्व काही त्रेधा होणार नाही, विश्वास ठेवणाऱ्याला त्रेधा होणार नाही. माझ्या प्रेमानं आपण विश्वास श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. आपण श्रद्धा ठेवतो का? श्रद्धा ठेवलं तर देव आपल्याला अनेक आपल्या जीवनात चमत्कार करणार आहे. आपण लूक अध्याय 17 मध्ये पाहूया. लूक अध्याय 17 वचन 5, 17:5 मध्ये जाऊया. देवाचं वचन आपल्याला काय सांगत आहे 17:5 मध्ये काय म्हटलेलं आहे प्रभूचं वचन. लूक 17:5. मग प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा. काय म्हटलंय प्रेषित, काय म्हणाले? आमचा विश्वास वाढवा. आपण सुद्धा जेव्हा प्रेषित शिष्य येशूला सांगतात की आमचा विश्वास वाढवा, मग आपण येशूला सांगतो का येशू माझा विश्वास वाढव? नाही, कधी आपण सांगत नाही. काही व्यक्ती सांगतात, होय माझ्या प्रियो, आपण सुद्धा येशूला सांगायला पाहिजे येशू माझा विश्वास वाढव. कारण प्रभूचं वचन काय सांगितलं आहे? मग प्रेषित म्हणाले आमचा विश्वास वाढवा. 5वं वचन. आणि खरंच माझ्या प्रियो आपण त्याप्रमाणे पुढे काय म्हटलेलं आहे? प्रभू म्हणाला, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर ह्या तुतीला तू मुलासकट उपटून समुद्रात लाविला जा. काय म्हटलं आहे? मोहरीच्या दाण्या एवढा तुमचा विश्वास असेल तर तृतीला तू मुलासकट उपटून समुद्रात लाविला जा. आपल्या विश्वासाप्रमाणे आपण बोलणार तसं घडणार. आपण जेव्हा आपला विश्वास असेल येशूवरती तर आपल्या जीवनात हे घडणार. मोहरीच्या दाण्याच्या एवढा मग आपला विश्वास आहे का? होय. आपण विश्वास ठेवला तर देव आपल्या जीवनात अनेक संदेश परिपूर्ण करणार. आपण रोमकरास अध्याय 4 वचन 5 मध्ये जाऊया. रोमकरास मध्ये जाऊया. अध्याय 4 वचन 5 मध्ये येशू आपल्याला काय सांगत आहे? 4:5 मध्ये, पण जो काम करीत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. काय? जेव्हा आपला विश्वास ठेवतो व त्याचा विश्वास नीतिमत्व असणारा गणण्यात येतो. आपला विश्वास ठेवतो ना, न होणारी कामं आपले होतात. कोणावरती? येशूवरती.
आपण येशूवरती विश्वास ठेवणं, पवित्र आत्म्यावरती विश्वास ठेवणं, पवित्र मिसा बलिदानावरती विश्वास ठेवणं, की येशू त्या भाकरीच्या रूपामध्ये प्रार्थनेमध्ये मिसामध्ये उपस्थित आहे आणि तुम्ही ज्या मागण्या मागतात त्या तुम्हाला मिळाला आहे असा विश्वास ठेव आणि ते तुम्हाला मिळेल. प्रार्थनेत जे काय तुम्ही मागाल आणि मिळाला आहे असा विश्वास ठेव. काय प्रार्थनेत जो आपण विश्वास ठेवताना मागतो तेव्हा देव आपल्याला देत आहे. मग मी विश्वास ठेवतो का? व अनेक लोक विश्वास ठेवतात आणि त्याच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार देव करत आहे. माझ्या प्रेमानो, एक बहीण तर विश्वासाने ते आले आणि त्याचं होणारं काम झालं. आपण पुढे पाहूया. निर्गम अध्याय 33 वचन 14. निर्गम, मागे जाऊया. निर्गम. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. काय म्हटलं आहे? मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. माझ्या प्रेमो, एक बहीण माझ्याकडे प्रार्थनेसाठी आली. त्याच्यानंतर मला सांगितलं, ब्रदर आमच्या घरी या. कारण तिने काय म्हटलेलं आहे? तिने काय सांगितलं? 14 वचनामध्ये परत वाचा. अध्याय 33 निर्गम वचन 14. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. का? मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. माझ्या प्रेमो, एक बहीण नम्रता म्हणून आमच्या घरातली पाळीला लग्न झालेलं आहे आणि ती आलेलं सांगितलं, ब्रदर दादा मला सण होत नाही. कारण 5वा की 6वा महिना तिला चाललेला आणि तिला उदरामध्ये 2 बाळ होते आणि तिला असं वाटतं की आत्ताच्या जाऊन डिलिव्हरी करावी. आणि प्रार्थनेला बोलवल्यानंतर 15 दिवस गेले, 1 महिना गेला, 6वा महिना गेला, 7वा महिना गेला, 8वा महिना आणि 9व्या महिन्यामध्ये प्रार्थनेच्या जोरावर तिने विश्वास ठेवल्यानंतर त्या बहिणीला 2 जुली बाळं जन्मास आली. आपण देवावरती विश्वास ठेवतो. त्या भावाने आणि त्या बहिणीने सांगितलं की ब्रदर, तुमच्या प्रार्थनेनेच हा मोठा देवाने चमत्कार केलेला आहे. तुम्ही येऊन प्रार्थना केली नसती तर माझी 2 मुलं मला व्यवस्थित पाहायला मिळाली नसती. परंतु तुमच्या प्रार्थनेवरती श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला आणि देवाने चमत्कार केला. देवाने सांगितल्याप्रमाणे मी चालली, देवाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रार्थना केली आणि देवाने माझे श्रद्धा आणि विश्वास वाढवल्याबद्दल मी देवाचे आभार मानत आहे. सुखरूप बाल आजपर्यंत तिच्या सोबतीला आहे. देवाला सर्व काही शक्य आहे. आपण एक शेवटचं वचन घेऊया. आपण इब्री लोकास अध्याय 11 वचन 6. इब्री लोकास मी जाऊया मागे. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. त्या म्हटलं विश्वासापासून त्या बहिणीचा विश्वास वाढवला देवाने. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. काय? विश्वास ठेवला पाहिजे आणि जे त्याचा शोध करतात झटून, तो काय करतो? त्यांना प्रतिफल देतो. आपण झटून आपण येशू ख्रिस्ताचा शोध केला पाहिजे. आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्या दानाचा वर्षाव होण्यासाठी आपण विश्वासाने आपण दाना मागायला पाहिजे. झटून आपण येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करायला पाहिजे. येशू, तू माझा विश्वास वाढव. माझा विश्वास आहे, अजून माझा विश्वास बळकट करण्यासाठी तू मला अभिषेक कर, आशीर्वादित कर. सोडून दानाने फलाने मला भरून का. ज्याचा विश्वास नाही, आजपासून तुम्ही निश्चय करा की येशूला सांगा की मी आजपासून मी तुझ्या विश्वास ठेवणार आहे. ज्यांना मुलंबाला होत नाही त्यांना मुलंबाला होणार आहेत. विश्वास ठेवा. आपण विशेष आपण प्रार्थना करणार आहोत. देवपित्याने आपल्याला आशीर्वाद करावं म्हणून प्रार्थना करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सर्वदा प्रभूचाच गौरव असो. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. धन्यवाद येशू. धन्यवाद स्तुती तुला येशू. येशू. स्तुती तुला महिमा येशू. तुला येशू. महिमा तुला गौरव येशू. तुला येशू. गौरव तुला येशू. Oh
डोळ्याने पाहत नाही, कानाने ऐकत नाही, तरीही मी माझ्या देवा विश्वास ठेवतो, तुझ्यावर विश्वास ठेवतो. एकत्र डोळ्याने पाहत नाही, कानाने ऐकत नाही, तरी माझ्या देवा विश्वास ठेवतो, तुझ्यावर विश्वास ठेवतो. आशीर्वाद येत नाही, अनुभव काहीच नाही, तरीही माझ्या देवा विश्वास ठेवतो, तुझ्यावर विश्वास ठेवतो. आशीर्वाद आशीर्वाद येत नाही, अनुभव काहीच नाही, तरी माझ्या देवा विश्वास ठेवतो, तुझ्यावर विश्वास ठेवतो. माझ्यासाठी तू सदा कार्य करतो, माझ्यासाठी तू सदा कार्य करतोस, माझ्या सोबत तू सदा चालतोस प्रभू. माझ्या सोबत तू सदा चालतोस प्रभू. पाहाला झाला मला चालायला. एकत्र पाळायला मला चालायला, माझ्या ख्रिस्ता तू माझा पालनारा, माझ्या ख्रिस्ता तू माझा पाळणारा. एकत्र डोळ्याने पाहत नाही, कानाने ऐकत नाही, तरी माझ्या देवा विश्वास ठेवितो, तुझ्यावर विश्वास ठेवितो. आशीर्वाद आशीर्वाद येत नाही, अनुभव काहीच नाही, तरी माझ्या देवा विश्वास ठेवतो, तुझ्यावर विश्वास ठेवतो. होय प्रभू येशू, आज आम्ही या वचनाद्वारे तुझ्यावर विश्वास ठेवणार आहोत प्रभू येशू. या वचनाद्वारे आम्ही श्रद्धा ठेवणार आहोत प्रभू येशू. ज्या ज्या व्यक्तीच्या तू श्रद्धा वाढवलेला आहे, विश्वास वाढला, त्याबद्दल आभार मानतो प्रभू येशू. आज आम्ही श्रद्धेय म्हणून आम्ही बोलणार आहोत प्रभू येशू. श्रद्धेचं वचन प्रभू येशू. अनेकांच्या जीवनात प्रभू येशू तू श्रद्धा वाढवल्या, ती श्रद्धा तू आमच्या जीवनात वाढव प्रभू येशू. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया.